पुनर्विवाह भाग 5. आज साखरपुड्याचा दिवस उगवला. सगळ्यांची धावपळ चालली होती. आज साखरपुडा, उद्या हळद आणि परवा लग्न. त्यानंतर सत्यनारायण असा सगळा कार्यक्रम ठरवला गेला. आदित्यची सगळी शॉपिंग त्यांच्या घरच्यांनीच केली होती. तो कशातही इंटरेस्ट घेत नव्हता. घरचेही त्याला जबरदस्ती करत नव्हते. तो लग्नासाठी उभा राहतोय हेच त्यांच्यासाठी खूप होते. तरीही घरात लग्न कार्यामुळं एक आनंदी वातावरण निर्माण झालेले होते. घरातील पुरुष मंडळी पटापट आवरा, मुलीच्या घरचे कामात असतात असे म्हणून घाई करत होते. कारण कार्यक्रम मुलीकडे होता. वेळेत पोचायला अजून उशीर नको म्हणून सगळे पटापट गाड्यांमध्ये बसले. आदित्यने पिस्ता कलरच्या रंगाचा शर्ट, त्याला साजेशी अशी पॅन्ट आणि त्यावर एक स्लीवलेस जॅकेट परिधान केले होते. त्याच्या राजबिड्या रूपांवर कुठलाही रंग, कुठलेही कपडे उठून दिसायचे. आदित्यच्या आईने त्याची दृष्ट काढली. सगळे मुलीच्या घरी जायला निघाले. इकडे आरोहीच्या मैत्रिणी आणि वनिताताई तिला तयार करत होत्या. आरोहीने छान अशी फिकट गुलाबी रंगाची पैठणी साडी व त्यावर शोभणारे साधे पण सोन्याचे दागिने घातले होते. हातात मॅचिंग बांगड्या, पायात पैंजण, केसात गजरा, मॅचिंग टिकली, चेहऱ्यावर नेहमीपेक्षा वेगळे लज्जा मिश्रित भाव. त्या रूपात ती खरंच खूपच सुंदर दिसत होती. कुठलाही मुलगा तिला बघून प्रेमात पडला असता. वनिताताईने तिला काजळाचा टिका लावून दृष्ट काढली. तिनेही त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. तितक्यातच मुलाकडील मंडळी आल्याचा निरोप आला आणि परत एकदा सगळ्यांनी तिला चिडवायला सुरुवात केली. दीपकराव व जोशी साहेब सगळी व्यवस्था चोख आहे की नाही याकडे जातीने लक्ष देत होते. तर सुनंदाताई व त्यांच्या मुली पाहुण्यांसमोर नेहमीप्रमाणे तोंड देखत चेहऱ्यांवर हसू आणत मदत करायचं व खुश असायचं नाटक करीत होत्या. पाहुणे आले, त्यांचे योग्य त्या पद्धतीने स्वागत केले. साखरपुड्याचा कार्यक्रम घरासमोरच मोठा मंडप उभारून केला जात होता. त्यासाठी मात्र एक सभागृह बुक केले होते. गुरुजींनी विधीला सुरुवात केली. मुलाला स्टेजवर बोलवण्यात आले. सोहम जोशी यांचा मुलगा खास करून बहिणीच्या लग्नासाठी इतक्या लांबून आला होता. त्याने होणाऱ्या जावयांचे पाय धुवून विधीला सुरुवात केली. रिवाजाप्रमाणे जावयाला सोन्याचे दागिने व घड्याळ गिफ्ट दिल्या गेले. आदित्य बिचारा आईंसाठी ते सगळे विधी खोटं खोटं हसत पूर्ण करत होता. पण त्याला आतून हे सगळं नको वाटत होतं. मुलानंतर मुलीला बोलवण्यात आले. आदित्य खाली येऊन बसला. आरोही येताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. ती येऊन स्टेजवर बसली. वरदने म्हणजे आदित्यच्या भावाने सगळे सोपकर पार पाडले. त्यानंतर अंगठी घालण्यासाठी दोघांनाही एकमेकांसमोर उभं करण्यात आले. आज पहिल्यांदा आदित्य आणि आरोही एकमेकांसमोर इतक्या जवळ उभे होते. पण तरीही दोघे नजर खाली करून उभे होते. गुरुजींनी त्यांना एकमेकांना अंगठी घालायला सांगितली. आरोहीने हात पुढे केला पण आदित्यचं लक्षच नव्हतं. तेव्हा वरदने त्याला धक्का देऊन सांगितले. आदित्यने अंगठी घालण्यासाठी आरोहीचा हात हातात घेतला तशी आरोहीच्या अंगभर एक रोमांचक लहर उठली. त्याच्या तितक्याशा स्पर्शाने सुद्धा ती मोहरली. अंगठी घालून झाल्यानंतर आदित्यने लगेच तिचा हात सोडला. त्यानंतर आरोहीने त्याचा हात थरथरत आपल्या हाती घेऊन त्याला अंगठी घातली. तसा सगळीकडून टाळ्यांचा गडगडाट झाला. त्यावर फुलांच्या पाकळ्या टाकण्यात आल्या. दोघांनीही एकमेकांना पुष्पगुच्छ दिले आणि गुरुजींच्या पाया पडून सर्व थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतला. नजर लागावी अशी लाखात एक त्यांची जोडी दिसत होती. आदित्यच्या आईला तर अतिशय आनंद झाला होता. आता मुलाची चिंता थोडी कमी झाली होती. मनोमन त्यांनी देवाचे आभार मानले व आपल्या दिवंगत पतीला आठवून त्यांचे वचन पूर्ण केल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यांवर झळकत होते. स्टेजवर फोटो काढायची लगबग सुरू होती तर दुसरीकडे जेवायचा सुगंध दरवळत होता. त्यामुळे बरीच मंडळी आपली शुभेच्छा देण्यासाठी घाई करत होते. काही वेळाने मुलाकडील मंडळी परत जायला निघाली. तेव्हा आरोही आदित्यला शोधत होती. पण तो तर केव्हाच गाडीत जाऊन बसला होता. ती बिचारी नाराज झाली पण तरीही स्वतःच्या मनाला समजावून प्रेमाने सगळ्यांना निरोप देऊ लागली. उद्या हळद होती त्यामुळे सगळी मंडळी पटापटा आवरून झोपायच्या तयारीला लागली होती. वनिताताई व मनोज देखील त्यांच्या घरी निघून गेले. तरीही घरात इतर पाहुणे होतेच. दीपकराव आरोहीच्या खोलीत येऊन तिची प्रेमाने विचारपूस करू लागले. भाऊ वहिनीच्या आठवणीने त्यांना गहिवरून आले. आज दादा वहिनी असते तर ती किती खुश असते आणि नकळत तिला हात जोडून आजपर्यंत त्यांची बायको तिच्यासोबत जे काही वागली त्यासाठी माफी मागू लागले. आरोही लगेच काकांचे हात आपल्या हातात घेतले आणि नाही काका, तुम्ही मोठे आहात आणि तुमची काहीही चूक नाही. प्लीज तुम्ही माफी मागू नका.
आज तुम्ही होतात म्हणून मी आहे असे बोलून त्याच्या मिठीत जाऊन रडू लागली. थोडा वेळ दोघेही फक्त रडत होते. लहानपणीच्या सगळ्या आठवणी डोळ्यांसमोर येत होत्या. आज तिला आई बाबा, आजी आजोबा या सगळ्यांची आठवण येत होती. दीपक म्हणाला, तू आता आराम कर, सांगून ते स्वतःही झोपायला निघून गेले. साखरपुडा झाला. आता आरोही व तिच्या मैत्रिणी जागून मेहंदी काढत बसल्या. नवरीची मेहंदी काढत असताना मध्ये मध्ये अंताक्षरी, भेंड्या असे सगळे खेळ चाललेले होते. मध्येच आरोहीला चिडवणं सुद्धा सुरूच होते. मेहंदीच्या हातांवर आदित्यचे नाव लिहिताना तर आरोहीच्या पोटात असंख्य फुलपाखरे उडत होती. तिला खूप वेगळं आणि सुंदर वाटत होतं सगळं. मेहंदी झाल्यानंतर सगळ्या जणी थकून गाढ झोपी गेल्या होत्या. परंतु आरोहीला मात्र काही झोप गेल्या येत नव्हती. ती सतत या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती. डोक्यात राहून राहून आदित्यचे विचार येत होते. आज तिने बऱ्यापैकी आदित्यला जवळून पाहिलेलं होतं. त्याचे ते राजबिडे रूप, अंगठी घालताना त्याचा झालेला स्पर्श आणि आता तर काय, हातावर त्याचं नाव, ते सगळं आठवून ती मोहरून जात होती. त्याच्याशी बोलायची खूप इच्छा होत होती, पण काय करणार ना. ना तिच्याकडे मोबाईल होता, ना त्याचा नंबर तिला माहिती होता, आणि असता तरीही स्वतःहून त्याला फोन करणे तिला जमले नसते, कारण ती एकदम साधी मुलगी होती आणि आदित्य अजूनही तिच्याशी एक अक्षरही बोललेला नव्हता. अशा विचारात तिला पहाटे कधीतरी झोप लागली. जाग आली तेव्हा सुनंदा काकीची बडबड तिच्या कानांवर पडली. इतका वेळ झाला झोपून आहे, सासरी गेल्यावर काय करणार, वगैरे वगैरे. तिला या सगळ्यांची सवय होती, त्यामुळे तिने तिकडं दुर्लक्ष केले आणि पटापट आवरून बाहेर आली. इतर नातेवाईक असल्याने सुनंदा काकीला सगळ्यांसमोर तिच्याशी चांगले वागावे लागत होते. तेवढेच आरोहीला बरं वाटत होतं. नाटक का असेना, प्रेम तर दाखवत होती. सगळ्यांचा नाश्ता पाणी झाल्यावर सगळ्या बायकांसाठी बांगड्या भरायचा कार्यक्रम ठरवला होता. अंगणातच कासर रंगीबेरंगी काचेच्या खड्यांच्या विविध प्रकारांच्या बांगड्या घेऊन हजर झाल्या. सर्वप्रथम नवरी मुलीचा चुडा, लग्नासाठी विशेष हिरव्या रंगांचा बांगड्या भरायला घेतला. आरोहीला पाठांवर बसून हळदी कुंकू लावण्यात आले व तिला रूपाला साजेसा हिरव्या रंगाच्या बांगड्या, त्यामध्ये आरोहीने तिच्या आईच्या जपून ठेवलेल्या पाटल्या त्या टाकायला सांगितल्या. मध्ये मध्ये सोन्याच्या पाटल्या, त्या चुड्यांची चमक अजूनच वाढत होत्या. कासरने सर्व सेट तयार करून हळूहळू तिच्या हातात बांगड्या घातल्या. बांगड्या घालत असताना सगळ्यांचं लक्ष तिच्या हातांवरच्या मेहंदीकडे गेलं. आरोहीची मेहंदी खूपच रंगली होती. ते बघून सगळे तिला नवऱ्याचं खूप प्रेम मिळणार बाई, आरोही तुला, असे बोलून चिडू लागले. ती लाजेने चूर झाली व बाजूला जाऊन बसली आणि हळूच आपल्या हातांवरची मेहंदी निरखून बघू लागली. तिला मेहंदीचा चढलेला रंग बघून आनंदच झाला. सुनंदाताई, वनिताताई आणि बाकी नातेवाईक सगळ्या बायका एक एक करून मनपसंत बांगड्या भरून घेत होत्या. लहान मुलीही यात मागे नव्हत्या. त्यांचीसुद्धा मला हाच रंग हवा, हा नको, याला चमक नाही, हा माझा ड्रेसवर शोभत नाही, दुसरीला तिचा सेट तू दे मला, माझा तू घे, अशी लुडबुडी चालू होती. त्यांची ही मजा सगळे घेत होते आणि सगळीकडे खेडीमेंढीचे वातावरण चालूच होते. आदित्यच्या घरीसुद्धा ही सगळी विधी होत होते, परंतु घरच्या घरी लग्न करणार असल्यामुळं सगळं शांततेत सुरू होते. बाकी बायका मुलीची तीच धावपळ, तोच गोंधळ सुरू होता, जी कुठेही गेलं तरी थांबणार नव्हता. बांगड्यांचा कार्यक्रम आटोपत्यात दुपारच्या जेवणाच्या पंक्ती बसल्या. घरची पुरुष मंडळी सभागृहामध्ये न्यायच्या सामानांची बांधाबांध करत होते. गुरुजी आत बसून काही धार्मिक विधी करत होते. सगळे नीट पार पडू दे म्हणून देवाला साकडे घालत होते. क्षणाक्षणाला घरचे वातावरण बदलत होते. सगळ्यांचा ऊर भरून येत होता. आरोही देवांचा आशीर्वाद घेऊन आपल्या खोलीत गेली. पाठोपाठ वनिताताई सुद्धा तिच्या खोलीत गेल्या. आरोहीच्या सगळ्या बॅग सामान यांची आवरावर दोघी मिळून करत होत्या. मध्येच आरोही खोलीतल्या सगळ्या वस्तूवरून प्रेमाने आपला हात फिरवत होती. इतके दिवस राहिलेल्या घरातून निघताना तिचा कंठ दाटून येत होता. वनिताताईच्या ते लक्षात आले. त्यांनी तिचा हात हातात घेतला व आपल्या बाजूला बसून वनिताताई म्हणाली, लग्न होताना प्रत्येक मुलीची हीच अवस्था असते. मीही त्यातून गेलेली आहे. हे घर जरी सुटले तरी तुझ्या हक्काचं घर तुला मिळणारच आहे. आता तिथल्या घराला, तिथल्या माणसांना आपलंसं कर. अशा समजुतीच्या गोष्टी आईच्या मायेने त्या तिला समजावत होत्या. आरोही देखील सगळ्यांना मान हलवून होकार देतच होती.
खालून काकांचा आवाज येताच डोळ्यातले अश्रू पुसून त्या पटापटा आवरून तयार झाल्या. आज रात्रीची हळद ते उद्याच्या लग्नापर्यंत सगळे विधी सभागृहामध्येच करायचे ठरवले होते. सगळी मंडळी बाहेर असलेल्या गाड्यांमध्ये जाऊन बसली. आरोहीचे सामानसुद्धा गाडीच्या डिक्कीत ठेवल्या गेलं. ती परत एकदा काही राहिलं तर नाही म्हणून घरात नजर फिरवत होती. तिचे काका काकू, त्यांच्या मुली, त्यांनाही थोडंसं का होईना पण वाईट वाटतच होतं. कारण इतक्या दिवसांचा सहवास जो होता, घराचा उंबरठ्याहून आरोहीचा पाय बाहेर निघतच नव्हता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.